पाणथस्तीच्या माध्यमातून आपण सांची अभ्यास दौऱ्यावर आलेलो. सांची अभ्यास दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये आपण सगळ्यात पहिला सकाळी उठून लवकरात लवकर आपण आलेलो भोपाळपासून जवळपास 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर असलेला पांगुरिया शिलालेख बघायला. पांगुरिया शिलालेख तोच आहे जिथे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे प्रांतपाल असताना, उज्जैनीचे प्रांतपाल असताना त्यांनी इथे भेट दिलेली होती. आता हा पांगुरिया शिलालेख का महत्त्वाचा आहे? आता मी त्या पांगुरिया शिलालेखाच्या बरोबर समोरच आहे. हा पाठीमागे तो पांगुरिया शिलालेख आहे. तिथे सगळे सदस्य आहेत. अशोक तपासे सर त्याला समजून सांगत आहेत. तर हा तो पांगुरिया शिलालेख आहे. इथे सारूमारू त्याला अशा या भागाला पण म्हणतात. पांगुरिया शिलालेख का महत्त्वाचा आहे? कारण प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे बौद्ध धम्म अनुयायी आधीपासूनच होते. हे प्रूव्ह करणारा, हे स्थापित करणारा जो शिलालेख आहे तो इथे आहे. त्याच्यामुळे हा पांगुरिया शिलालेख अतिशय महत्त्वाचा आहे. अतिशय दुर्गम भागा हा तो परिसर आहे. तुम्ही जर पाहिलं तर पूर्ण आता अडगळीत असलेला तो शिलालेख आहे. सहजासहजी कोणी येत नाही आहे इकडे आणि इकडं हा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे. जूनच्या आम्ही शेवटच्या आठवड्यात आलेलो आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगला वातावरण आहे इकडचं आणि हा अगदी लघु शिलालेख आहे, छोटासा शिलालेख आहे आणि तो या भूभागात आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. या शिलालेखाच्या विषयी चक्रवर्ती सम्राट अशोक हे जेव्हा इथले प्रांतपाल होते, म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली होती त्यांच्या वडिलांनी, उज्जैनीचे ते प्रांतपाल होते, तेव्हा ते या भागात वास्तव्याला होते आणि ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विदिशा नगरीतल्या देवी ज्या आहेत त्यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्यापासून त्यांना 2 मुलं झालेली होती जी जगविख्यात आहेत. ती मुलं दोघेही आपल्याला माहिती आहेत. स्थवीर महेंद्र आणि थिरीसंगमित्रा हे दोन्ही मुलं त्यांच्यापासून त्यांना झालेली होती आणि ते या भूभागात राहायला होते. इथे भिक्खू संघाचं वास्तव्य होतं आणि चक्रवर्ती सम्राट अशोक चक्रवर्ती होण्याआधीच देखील ते अगदी तरुण वयात असताना देखील ते भिक्खू संघाला आपल्या प्रियसीच्या बरोबर इथे भेट देतात. याचा पुरावा, याचा शिलालेख तो इथे आहे. या पांगुरिया शिलालेख म्हणून या ठिकाणाला ओळखलं जातं आणि यातून हे स्थापित होतं की प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे कलिंगच्या युद्धाच्या आधी देखील भिक्खू संघाला भेट देतात. भिक्खू संघाच्या दर्शनासाठी इथे येतात किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे येतात. हे ठिकाण आहे. इथे भिक्खू संघाचं वास्तव्य होतं आणि हे ठिकाण हे स्थापित करतं की चक्रवर्ती सम्राट अशोक कलिंगच्या युद्धाआधी देखील भिक्खू संघाला शरण जात होते, भिक्खू संघाला वंदन करत होते, भिक्खू संघाच्या सानिध्यात राहत होते. हे स्थापित करणारा, हे सांगणारा, हा ओरडून सांगणारा इतिहास जो आहे तो इथे आहे आणि तो समजून घेण्यासाठी आणि तो जाणून घेण्यासाठी मी इथे पाणथस्तीच्या माध्यमातून अभ्यास दौरा घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यासाठी हा पांगुरिया शिलालेख, म्हणजे याला सारूमारू शिलालेख म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा शिलालेख आहे आणि तो आपण जेव्हा सांची अभ्यास दौरा करायला येऊ किंवा येतात तेव्हा आवर्जून या भूभागाला भेट द्यायला पाहिजे, या लेणीला भेट द्यायला पाहिजे. इथं अनेक स्थवीर भिक्खू संघ वास्तव्याला होते. अरंतांचे इथे स्तूप देखील आहेत, तर ते देखील आपण पाहिलं पाहिजे. असा हा पांगुरिया शिलालेख बघण्यासाठी पाणथस्तीच्या माध्यमातून आयोजित केलेला 2 दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी मी 50 लोकांच्या सदस्यांना घेऊन इथे आलेलो आहे. तर हा तो पांगुरिया शिलालेख आहे. सारूमारू शिलालेख देखील त्याला म्हणतात. तर हा इतिहासात असा ऐतिहासिक पुरावा आहे की प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक हे त्यांच्या जीवनामध्ये आधीपासूनच बौद्ध होते, यांना स्थापित करणारा हा पुरावा इथे आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच या अभ्यास दौऱ्यात किंवा अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून किंवा कुठल्याही सहलीच्या माध्यमातून तुम्ही इथे येऊन प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात, यांच्या सम्राट होण्याआधीचा जो पुरावा आहे, ते जे भिक्खूंना भेटायला येतात, संघाला भेट द्यायला येतात, याचा पुरावा म्हणजे हा पांगुरिया शिलालेख. तो तुम्ही इथं आवर्जून येऊन पाहायला पाहिजे. तर असा हा पांगुरिया शिलालेख अत्यंत महत्त्वाचा शिलालेख जो आहे तो इथे आहे आणि हा त्या भूभागात आहे. ही नैसर्गिक गुहा आहे, याच्यात भिक्खू संघ वास्तव्याला होता. तर अतिशय महत्त्वाचा असा हा पांगुरिया शिलालेख आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे आहे. मी तो पांगुरिया शिलालेख दाखवण्यासाठी इथे 50 लोकांना घेऊन आलेलो आहे. पुढे जर कोणाला यायचं असेल माझ्यासोबत तर तुम्ही माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यातून तुम्ही पाहू शकता. तो ग्रुपवरती मी ऑगस्टमध्ये परत इथे घेऊन येत आहे लोकांना. तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही संपर्क करून येऊ शकता.